नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षद्वीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण असा टॉपिक बघणार आहे की टॉपिक छोटा आहे, मात्र त्यामध्ये एक मार्क फिक्स आहे. लक्षामध्ये म्हणजे जास्त मोठा नाहीये, पण त्याच्यावर एक्झामला 1001% प्रश्न येतो. बऱ्यापैकी आलेला आहे. मग तो तुमच्या एक्झामला येणार का? ते बघा. तो ज्याचा त्याचा म्हणजे प्रत्येक ठिकाणचा प्रश्न आहे, पण बऱ्यापैकी परीक्षेला रिपीट झालेला आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे टाईप आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ना कधी-कधी काय विचारता, जसं की आता हे काय बघणार आहे आपण, भारतातली शिखर बघणार आहे, बरोबर? मग या भारतातील शिखरावर काय-काय प्रश्न येऊ शकतो? तर हे ठिकाण म्हणजे एखादं ठिकाण असेल, शिखर असेल, ते कोणत्या ठिकाणी आहे? ओके. दुसरा एक प्रश्न काय येऊ शकतो का, ते कोणत्या राज्यात आहे? राज्य. तिसरा टाइप काय येऊ शकतो बाळा? तर याची उंची किती आहे? उंची. बरोबर? आणि याच्यावरच चौथा टाइप काय येऊ शकतो, की याची लांबी कोणत्या पर्वत रांगेत आहे? कोणत्या पर्वत रांगेत आहे? बघा. अशा टाइपमध्ये म्हणजे काय आहे, शिखर एकच, बरोबर? शिखर एकच, पण टाइप मात्र 4 आहे त्याचे. टाइप 4. पहिलं ठिकाण, दुसरं राज्य, तिसरं उंची आणि चौथं मात्र काय तर पर्वतरांग. जसं आपल्या महाराष्ट्रामधलं प्रसिद्ध ठिकाण म्हणजे शिखर म्हणजे कळसुबाई. कळसुबाईचं काय-काय विचारता आपल्याला? लांबी विचारता. लांबी म्हटलं की आपण त्याचं सरळ-सरळ सांगतो की 1646. फूट विचारलं तर आपण काय सांगतो? 5400. ठिकाण म्हटलं की आपण काय सांगतो? अहिल्यानगर. अहिल्यानगर, बरोबर ना? जिल्हा म्हणजे तालुका म्हटलं तर अकोले. तालुके म्हटलं तर अकोले. पर्वतरांग म्हटलं तर सह्याद्री. बरोबर? अशा टाइपमध्ये आपण काय करतो तर सांगतो. कोणाबद्दल सांगतोय सर्व? तर कळसुबाईबद्दल. असंच आपल्याला भारतातील जे शिखर आहे, ते बघायचे आपल्याला. महत्त्वाचे जे आय-एम-पी आहे, तेच आणलेत. अजिबात जास्त डीपमध्ये घेऊन आलेलो नाहीये. जास्त भाकडकथा नाहीये. जे तुम्हाला एक्झामसाठी महत्त्वाचे आहे, तेच घेणार. करायचं सुरुवात लेक्चरला. व्यवस्थित सर्वच्या सर्व काय करणार विद्यार्थी? नोट डाउन करणार. ज्या गोष्टी सांगितलेल्या इथून मागे त्या लिहिणार आणि हे पण लिहून घेणार. समजते? फक्त ऐकून महत्व नाहीये. 3 क्रिया एकत्र झाल्या पाहिजे. एक म्हणजे कानाने ऐकणं, हाताने लिहिणं आणि तोंडाने बोलणं. मग तोंडाने बोलणं म्हणजे तुम्ही म्हणणार, "सर आम्ही कसं काय बोलायचं?" तर तुम्ही नंतर पाठांतर करायचं त्या गोष्टीचं. म्हणजे पर्मनंट एकदाच मेहनत करायची, प्रॉपर करायची. परत-परत मेहनत करायची गरज पडली नाही पाहिजे आपल्याला. तर आता बघा, सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. आता अगोदर काय करायचं आपल्याला, तर सर्व शिखर वाचून घ्यायचे. सर्व वाचून घ्यायचे. नंतर याचं आपण वैशिष्ट्य पण घेतलेले. एक-एक वैशिष्ट्य. ते वैशिष्ट्य पण आपण बघणार आहे. बघा, आता पहिलं शिखर आहे माउंट एव्हरेस्ट आहे. बघा, माउंट एव्हरेस्टची उंची जर म्हटलं तर 88-48. 88-48 कोणत्या देशामध्ये आहे? देश आहे इथं हां. तर नेपाळ देशामध्ये. आपल्या भारतात आहे का? नाही. भारतात नाही ते. नेपाळ या देशामध्ये स्थित आहे. आणि कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर हिमालय पर्वतरांगेमध्ये. कोणत्या पर्वतरांगेत आहे? हिमालय. आणि याचाच जो पुढचा आहे ते वैशिष्ट्य जे आहे ना, ते आपण शेवटी बघणार आहे. म्हणजे सर्व अगोदर वाचून घेऊ आणि शेवटी प्रत्येक शिखराचं काय करूया तर वैशिष्ट्य बघू. बघा, माउंट एव्हरेस्ट 88-48 नेपाळ, हिमालय असं पाठ करायचंय. असं नाही पाठ करायचं. माउंट एव्हरेस्ट याची उंची 88-48 कोणत्या देशात आहे? नेपाळ. पर्वतरांग हिमालय. मग याच्या नादामध्ये आपली परीक्षा येऊन निघून जाईल की नाही बाळा? असं नाही करायचं. डायरेक्ट वन टाईम करायचं. माउंट एव्हरेस्ट म्हटलं की तुमच्या डायरेक्ट लक्षात राहिलं पाहिजे 88-48 नेपाळ, हिमालय. यामध्ये काय झालं? उंची कव्हर झाली, देश कव्हर झाला आणि पर्वतरांग पण कव्हर झाली. ओके. आणि वैशिष्ट्य आपण सेपरेट घेऊया. बघा, आता K2 बघा. K2 नावच K2 आहे. नावच काय तर K2. इंग्लिशमध्ये म्हटलं तरी K2, मराठीत म्हटलं तरी K2. उंची 86-11. उंची काय तर 86-11. ठिकाण बघ बाळा, पाक व्याप्त काश्मीर. ठिकाण पाक व्याप्त काश्मीर. पर्वतरांग हिमालयचे. मग डबल काम आहे का? नाही. K2 86-11 पाक व्याप्त काश्मीर असं पाठ करायचं. हे रिव्हिजन घेतो तुमचं, हे झालं का लगेच. बघा, कांचनगंगा बघा, कांचनगंगा 85-98 भारत, नेपाळ, हिमालय सर्व पेपरला येऊन गेलेले. सर्वच्या सर्व. कांचनगंगा 85-98 भारत, नेपाळ, हिमालय कोणत्या देशांमध्ये स्थित आहे? ते भारत आणि नेपाळ या सीमेवर आहे. पण त्याचा जास्त भाग आपल्या भारतात असल्यामुळे ते भारतच सांगायचं होतं. त्याचं कांचनगंगा. ओके. त्यानंतर बघा, नंदादेवी. नंदादेवी 78-17 भारत, हिमालय. नंदादेवी 78-17 भारत, हिमालय. अन्नाईमुडी 26-95 केरळ. अन्नाईमुडी याची उंची जर विचारली तर 26-95 सांगा. देश किंवा राज्य जर विचारलं तर केरळ सांगा. आणि पर्वतरांग इथं मात्र चेंज झाली. पर्वतरांग काय बाळा? तर अण्णामलाई पर्वत आहे. अण्णामलाई पर्वत.
हे लक्षात ठेवायचं हा. म्हणजे तुम्हाला पहिले जे घेतले मी 4 ते एकाच पर्वतरांगेत होते हिमालय. आता इथं चेंज झालंय तर अण्णामलई पर्वत आहे. त्यानंतर बघा धूपगड. धूपगड बघा 1350 मध्य प्रदेश सातपुडा पर्वत. धूपगड 1350 मध्य प्रदेश सातपुडा पर्वत. दोडाबेट्टा. दोडाबेट्टा 2637 तमिळनाडू आणि निलगिरी पर्वतात स्थित आहे. तमिळनाडू काय तर दोडाबेट्टा काय तर 2637 तमिळनाडू निलगिरी पर्वत. लक्षामध्ये बघा माउंट एव्हरेस्ट 8848 नेपाळ हिमालय. माउंट एव्हरेस्ट कुठे येतं 8848 नेपाळ हिमालय. ऐकल्याने काय होतं ना लक्षात राहतं म्हणून 2-2 वेळा आपण रिव्हिजन घेतो. K2 8611 पाकव्याप्त काश्मीर हिमालय. K2 8611 पाकव्याप्त काश्मीर हिमालय. कांचनगंगा 8598 बघा नेपाळ भारत नेपाळ हिमालय. कांचनगंगा 8598 भारत नेपाळ हिमालय. नंदादेवी 7817 भारत हिमालय. नंदादेवी 7817 भारत हिमालय. अन्नाईमुडी 2695 केरळ अण्णामलई पर्वत. अन्नाईमुडी काय तर 2695 केरळ अण्णामलई पर्वत. धूपगड बघा धूपगड 1350 मध्य प्रदेश सातपुडा पर्वत. धूपगड 1350 मध्य प्रदेश सातपुडा पर्वत. दोडाबेट्टा. दोडाबेट्टा 2637 तमिळनाडू निलगिरी पर्वत. दोडाबेट्टा 2637 तमिळनाडू निलगिरी पर्वत. ओके राहील लक्षामध्ये. यामध्ये एक तुम्हाला प्रश्न सांगतो बघा माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी महाराष्ट्राची पहिली अपंग महिला. हा प्रश्न पेपरला येऊन गेलेला आहे बघा. हा लिहून घ्या. माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली अपंग महिला. पहिली अपंग महिला काय याचं उत्तर तर अरुणिमा सिन्हा. अरुणिमा सिन्हा वन लाइनर मध्ये आहे पण तुम्हाला जस्ट आठवलंय म्हणून मी सांगून दिलं तुम्हाला. अरुणिमा सिन्हा. ओके चला पुढे बघा आता. आता बघा गुरु शिखर बघा गुरु शिखर 1722 राजस्थान अरवली पर्वत. जे महत्वाचे तेच घेऊन आलो तुमच्यासाठी. गुरु शिखर 1722 राजस्थान अरवली पर्वत. ओके धूपगड बघ बाळा 1350 मध्य प्रदेश सातपुडा पर्वत. धूपगड 1350 मध्य प्रदेश सातपुडा पर्वत. अस्तंबा 1325 महाराष्ट्र सातपुडा पर्वत. अस्तंबा 1325 महाराष्ट्र सातपुडा पर्वत. आणि सारामती बघ 3826 नागालँड. 3826 नागालँड नागा टेकड्यामध्ये ते जे टेकड्या राहिल्या टाकायच्या बघा नागा टेकड्या ह्या ठिकाणी आहे ते. ओके सद्भावना 752 मध्य प्रदेश विंध्य पर्वत रांगेत आहे. उंची विचारल्यास 752 सांगावी. राज्य विचारल्यास मध्य प्रदेश सांगा आणि पर्वतरांग विचारली तर विंध्य पर्वत. पण हा प्रश्न काय विचारला गेलेला नाहीये. म्हणजे सारामती नाहीये सद्भावना आणि कळसुबाई जो आहे हा तर प्रसिद्ध आहे. हा आपला बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा चुकतच नाही. तो डायरेक्ट म्हणजे तुमची सुरुवातच इथं नव्हती बरं ना. कळसुबाई पासन 1646 महाराष्ट्र सह्याद्री पर्वत. आता भारताचा भूगोल असल्यामुळे आपण याचं काय केलं तर जिल्हा दिलाच नाही कारण तुम्ही शिकताय भारताचा जॉग्राफी. ओके त्याच्यामुळे जेव्हा जॉग्राफी शिकत असता त्यावेळी राज्यांचा उल्लेख असतो तिथं जिल्ह्यांचा उल्लेख केलेला नसतो. एखाद वेळेस असतो नाही असं नाही असतो पण एखाद्या वेळेमध्ये. ओके बघा आता लक्ष द्या. गुरु शिखर 1722 राजस्थान अरवली पर्वत. गुरु शिखर 1722 राजस्थान अरवली पर्वत. धूपगड 1350 मध्य प्रदेश सातपुडा पर्वत. धूपगड 1350 मध्य प्रदेश सातपुडा पर्वत. अस्तंबा 1325 महाराष्ट्र सातपुडा पर्वत. अस्तंबा 1325 महाराष्ट्र सातपुडा पर्वत. दोघांमधला फरक बघा लक्षात घ्या. धूपगड मध्ये काय आहे ते भारतातलं सर्वोच्च शिखर आहे बघा. कुठलं आहे तर भारतातील सर्वोच्च शिखर. सर्वोच्च शिखर. पण सर हे सांगा आम्हाला शिखर सर्वोच्च आहे मग K2 नाही का तर बाळा हे सातपुडा पर्वत रांगेतलं रे. सातपुडा पर्वत रांगेतलं पूर्ण बघा व्यवस्थित. सातपुडा पर्वत रांगेतील भारतातील सर्वोच्च शिखर असं जर विचारलं तर काय सांगायचं धूपगड. त्याची उंची किती 1350. राज्य कोणतं मध्य प्रदेश. आणि महाराष्ट्रामध्ये बघ सातपुड्यातील सर्वोच्च शिखर अस्तंबा 1325. अस्तंबा 1325 नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये ते. महाराष्ट्रात जर म्हणलं कुठे तर नंदुरबार या ठिकाणी. ओके चला अशा पद्धतीने लक्षात ठेवायचे. समजलं. आता आपण काय करूया याचं वैशिष्ट्य बघू प्रत्येकाचं. जे IMP आहे ते बघा. शिखराचं नाव काय तर माउंट एव्हरेस्ट. म्हणजे जसं आपण सिक्वेन्स बघितला ना त्याचप्रमाणे जायचं. असं नाही करायचं का एक पुढे एक मागे असं नाही. छोटं लेक्चर आहे पण मी सुरुवातीला काय सांगितलं IMP आणि महत्वाचं लेक्चर आहे. मी सांगितलं पेपरला प्रश्न येणार तर येणार का तर अनुभव आहे. कारण भारताच्या शिखरवर जर त्यांना जर प्रश्न टाकायचा असेल
तर हे शिखर याच्यावरच येतो. फक्त तुम्हाला सांगितलेल्या 4 टाईपमध्ये काही पण येऊ शकतो. असं नाही त्याच्याबद्दल मी शाश्वती नाही दिली, तर याची उंचीच येणार आहे. त्याचं पर्वतरांग पण येतील, त्याचा देश पण येईल, त्याचं ठिकाण पण काही पण विचारू शकता. बघा आता माउंट एव्हरेस्टचं वैशिष्ट्य काय? तर जगातलं सर्वोच्च शिखर आहे. हे पूर्ण वर्ल्डमध्ये आहे ना सर्वोच्च शिखर हाईटला, तर काय तर माउंट एव्हरेस्ट. भारतातलं जर विचारलं तर सांगा बाळांनो K2 सांगा. भारतातलं काय K2? जगातला 3ऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर जर विचारलं तर कांचनगंगा सांगा. कांचनगंगा. त्यानंतर बघा उत्तराखंड राज्यातील सर्वोच्च शिखर. जसं आपल्या महाराष्ट्रातलं कळसुबाई आहे, तसं उत्तराखंड राज्यामध्ये पण एक सर्वोच्च शिखर आहे. मग उत्तराखंड राज्यातलं सर्वोच्च शिखर जर विचारलं काय सांगायचं तुम्ही? नंदादेवी सांगायचं. काय सांगायचं बाळा? नंदादेवी. दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर अन्नाईमुडी. दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर काय तर इथं अन्नामुळे झालंय ना, मग इथं काय तर अन्नाईमुडी. अन्नाईमुडी. ओके. त्यानंतर बघा निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर दोडाबेट्टा. निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर काय तर दोडाबेट्टा. म्हणजे निलगिरी पर्वतरांग आहे आणि त्या पर्वतरांगेतलं सर्वोच्च शिखर कोणतं असं जर म्हणलं तर काय सांगायचं तुम्ही? दोडाबेट्टा. आणि हे विचारता हा वैशिष्ट्य बऱ्याचदा येऊन गेलेले. एक वेळेस तुम्हाला उंची ते नाही पण वैशिष्ट्य विचारलेले पेपरला, त्यामुळे मार्क जाऊन द्यायचा नसेल तर जीके जे जे सांगितलंय ते प्रॉपर करायचं एकदम. हा बघा निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर दोडाबेट्टा. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई. अरवली पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे गुरु शिखर 1722 राजस्थान, जे उंची वगैरे आपण बघितली. आणि बघा आता तुम्हाला मगाशी सांगितलं मी की भारतामध्ये सातपुडा पर्वतरांगे. भारतामध्ये सातपुडा पर्वतरांगे. या सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणतं आहे तर धूपगड आहे. भारतामध्ये सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणतं आहे तर धूपगड. तसंच महाराष्ट्रामध्ये सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणतं आहे तर अस्तंबा. महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च शिखर कोणते? अस्तंबा. बघा रिव्हिजन घेऊया आपण. जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट. जगातील सर्वोच्च शिखर म्हटलं तर माउंट एव्हरेस्ट. भारतातील सर्वोच्च शिखर K2. भारतातील सर्वोच्च शिखर कोणतं? K2. जगातील 3ऱ्या क्रमांकाचं कांचनगंगा. जगातील 3ऱ्या क्रमांकाचं कांचनगंगा. उत्तराखंड राज्यातील सर्वोच्च शिखर नंदादेवी. उत्तराखंड राज्यातील सर्वोच्च शिखर नंदादेवी. दक्षिण भारतातील सर्वोच्च अन्नाईमुडी. दक्षिण भारतातील सर्वोच्च अन्नाईमुडी. निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर दोडाबेट्टा. निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर दोडाबेट्टा. महाराष्ट्रातलं सर्वोच्च कळसुबाई. महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई. अरवली पर्वतातील सर्वोच्च गुरु शिखर. अरवली पर्वतातील सर्वोच्च गुरु शिखर. भारतामध्ये सातपुडा पर्वतरांगेतील धूपगड. भारतातलं विचारलं धूपगड सांगा आणि महाराष्ट्रातलं विचारलं तर काय सांगणार तुम्ही? अस्तंबा सांगणार. ओके. चला अशा प्रकारे छोटं लेक्चर होतं, महत्वाचं होतं. सर्वांनी नोट डाऊन करायचं. पूर्ण चार्ट जसा दिलाय तसाच लिहून घ्यायचंय, कारण हे शिखर वगैरे आहे याच्यावर 1 मार्काला आपल्याला प्रश्न येणार म्हणजे येणार पेपरला. ओके. आज आपण इथंच थांबतोय. लवकरच पुढच्या लेक्चरला भेटूया. धन्यवाद.